पुढची महत्त्वाची अपडेट येते आहे। आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झालाय। महिला मतदाराला जाऊन कुठं मतदान करायचं हे त्यांनी सांगितलं आणि ईव्हीएमचं बटन दाबताना बांगर यांच्याकडून महिलेला सूचना देण्यात आल्या। मतदान केंद्रातला बांगर यांचा वावर देखील संशयास्पद होता। या सगळ्या कारणावरून आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांच्याकडून। माधव, काय कुठली नेमकी कलम लावण्यात आलेली आहेत आणि काय अपडेट्स आहेत याबाबत? निश्चित या संपूर्ण बांगर यांच्या वावर प्रकरणी मतदान केंद्रामध्ये जे त्यांचा वावर होता त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये लोकप्रतिनिधी अधिनियम आणि इतर कायदे आहेत, त्या कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमदार बांगर आज सकाळी मंगळवार जिल्हा परिषद कन्याशाळा मंगळवार या ठिकाणी मतदानासाठी गेले होते आणि त्या मतदानाला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा वावर संशयास्पद होता। त्यांनी मतदान करणाऱ्या एका महिलेला मतदान कसं करायचं, म्हणजे मतदान कुठे करायचं वगैरे ते सांगताना बोलताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये। आणि त्याचबरोबर ते मतदान केंद्रामध्ये त्यांनी मोबाईल सुद्धा घेऊन गेले होते। या संपूर्ण बाबी व्हिडिओमध्ये दिसून आल्याच्या नंतर आज त्यांच्या या बाबतीमध्ये मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एबीपी माझाच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट मानला जातोय, कारण सुरुवातीपासून एबीपी माझाने ही बातमी लावून धरली होती। धन्यवाद माधव या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।